नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या आपल्या एका नवीन कथेमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. खूप छान बनलेला आहे. तर चला आजच्या कथेला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, माझ्या भावाचं लग्न झालं होतं. माझी वहिनी दिसायला अतिशय सुंदर आणि सडपातळ होती. लग्नाच्या एका महिन्याभरातच माझा भाऊ नोकरीसाठी बाहेर गेला. वहिनी रोज मला किराणा दुकानातून मला एकच वस्तू आणायला लावायची. मला ती वस्तू आणायला खूप लाज वाटायची. मी विचार करायचो की दादा घरी नाही, मग वहिनी या वस्तूचं काय करते. शेवटी एक दिवस मी कंटाळून वहिनीला त्याबद्दल विचारलं, तर ती मला म्हणाली की मी रात्री खिडकी उघडी ठेवेल, मग बघा नेमकं काय करते. मित्रांनो, जसा मी रात्री खिडकीतून आतमध्ये डोकावले तर समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण माझी वहिनी तर मी आजकाल माझ्या वहिनीपासून माझी नजर चोरून राहत होतो मित्रांनो. कारण मला माहीत वाटत होतं की आज तिने मला पुन्हा तेच काम सांगावं, जे काम करण्याची मला अजिबात इच्छा नव्हती. म्हणूनच मी त्यांना टाळत होतो. मी अशा पद्धतीने घराच्या बाहेर पडायचो की त्यांना कळणार देखील नाही. मी बाहेर जात असताना आज त्यांनी मला पाहिलं आणि ते काम सांगितले, जे करण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. मी शेजारच्या दुकानाकडे जात होतो. वहिनींनी मला एक वस्तू सांगितली होती. ती मला आज आणायची इच्छा नव्हती, कारण आता दुकानदार देखील माझी चेष्टा करायला लागला होता. परंतु मी वहिनीला नकार देऊ शकत नव्हतो, कारण आईने मला सांगितले होते की दादा घरी नाही आहे. वहिनीने जर एखादी वस्तू सांगितली तर तिला नकार देऊ नकोस. म्हणूनच मी त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकत होतो. मी शेजारी जाऊन दुकान उघडण्याची वाट बघू लागलो आणि जसं दुकान उघडलं मी दुकानदाराला पैसे देऊन म्हणालो, मला एक मोठी मेणबत्ती द्या. माझं बोलणं ऐकून दुकानदार हसू लागला आणि म्हणाला, एवढ्या मेणबत्त्या नेऊन तू काय करतोस. मित्रांनो, दुकानदार मला बोलू लागला की तू एवढ्या मेणबत्त्या नेऊन काय करतोस. मग मी दुकानदाराला बोललो, घरातील लोक आहे. मित्रांनो, मग मी दुकानदाराला बोलू लागलो की तुम्हाला मेणबत्ती द्या. माझं बोलणं ऐकून दुकानदार हसू लागला आणि म्हणाला, एवढ्या मेणबत्त्या नेऊन काय करतो. दुकानदार बोलू लागला की तुम्ही तर चांगल्या घरातील लोक आहेत, एक इन्व्हर्टर का घेत नाही. आजच्या जगात लाईट गेल्यावर ही कोणी तुम्ही मेणबत्ती लावून का काढता. दुकानदाराचे ते बोलणे ऐकून मला फार राग आला आणि मी रागातच म्हणालो, तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा, जास्त काही बोलण्याची गरज नाही. मी ती मेणबत्ती घेऊन घरी परत आलो. वहिनी दारात उभ्या राहून माझी वाट बघत होती. माझी वहिनी दिसायला अतिशय गोरीपान, सुंदर आणि सगळ्या लोकांना आश्चर्य वाटायचं की एखादी व्यक्ती एवढी सुंदर कशी काय असू शकते. एवढी सुंदर तर फिल्ममधील हिरोईन देखील नसते. वहिनीची ती सुंदरता बघून माझ्या आईने माझ्या भावाचं लग्न तिच्यासोबत लावून दिलं होतं. लग्नाच्या एका महिन्यात नंतर देखील जे लोक लग्नाला उपस्थित नव्हते ते खास माझ्या वहिनीला बघण्यासाठी आमच्या घरी येत असे. माझ्या हातात मेणबत्ती बघून वहिनीला खूप आनंद झाला. तिने जवळजवळ हिसकावून माझ्या हातातून ती मेणबत्ती घेतली आणि त्यांच्या आतील धागा म्हणजेच त्या मेणबत्तीमधील आतील धागा बाजूला काढून फेकला आणि ती मेणबत्ती घेऊन आतमध्ये निघून गेली. मित्रांनो, संध्याकाळ झाली होती आणि वहिनी संध्याकाळनंतर घरातल्या कुठल्याच कामाला हात लावत नसायची. संध्याकाळ होताच ती स्वतःला रूममध्ये कोंडून घ्यायची. आई म्हणाली की कदाचित ती तुझ्या दादासोबत फोनवर बोलत असेल. त्यांचं आत्ताच लग्न झालं आहे आणि दोघांना लगेचच वेगळं राहावं लागलं.
तुझ्या दादाला पैसे कमवण्यासाठी बाहेर जावं लागणार होतं. पण काही हरकत नाही, एका वर्षाचा प्रश्न आहे. तुझ्या बहिणीला या गोष्टीचे म्हणजेच तुझ्या वहिनीला या गोष्टीचे दुःख झालं असणार. माझ्या आई वहिनीमध्ये कुठलीच कमी काढत नव्हती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती एक सासू असून देखील माझ्या वहिनीवर खूप प्रेम करत होती. माझी वहिनी देखील सर्वांसोबत खूप चांगली वागायची. परंतु संध्याकाळ झाली असती आपल्या रूममध्ये जाऊन स्वतःला कोंडून घ्यायची. मित्रांनो, मला या गोष्टीचा आश्चर्य वाटत होतं. जर मेणबत्ती पेटवून तिचा प्रकाश करण्यासाठी ती दुकानातून आणायला सांगते, तर मग ती त्या अगर मेणबत्तीमधील धागा का काढून टाकते? बिना धाग्याची तर ती जळू शकत नव्हती. मग वहिनी नेमक्या मेणबत्तीचं काय करत होत्या मला काही समजतच नव्हतं. रोज दुकानदार मेणबत्ती आणायला जाण्याचा मला फार संकोच वाटायचा, कारण तो दुकानदार मला हसायचा. मी दुसऱ्या दुकानात जाण्याचा विचार करत होतो मित्रांनो, परंतु ते फारच लांब होतं आणि यात माझा वेळ देखील वाया गेला असता. आणि एवढ्या उन्हाळ्याच्या दिवसात एवढ्या वेळा मी चक्रा मारू शकत नव्हतो. म्हणून नाईलाजाने मला त्याच दुकानात जावं लागत होतं. आजकाल मेणबत्ती स्वस्त मिळते. मला वहिनीकडे पैसे मागण्याची देखील लाज वाटत होती. त्यामुळे माझा खिस्सा खाली होत होता. याच दरम्यान मित्रांनो, दिवाळी देखील आली. आम्ही मोठ्या धूमधडाक्यात दिवाळीचा सण साजरा केला. मग मला एक कल्पना सुचली की मी काही ॲडव्हान्स पैसे देऊन एक इन्व्हर्टर खरेदी केला आणि तो घरात लावून दिला. आता मला विश्वास होता की यानंतर वहिनी मला कधीच मेणबत्ती आणायला सांगणार नाही. परंतु मला आश्चर्य तेव्हा वाटलं जेव्हा दुसऱ्या दिवशी वहिनीने काही पैसे देऊन मला मेणबत्ती आणायला सांगितले. मी वहिनीला म्हणालो, आता मी घरात मीटर लावला आहे, म्हणजेच इन्व्हर्टर लावले आहे, मग तुम्हाला या मेणबत्तीचं काय गरज? वहिनीने मला प्रश्नांचे काहीच उत्तर दिले नाही आणि रूममध्ये निघून गेली. मित्रांनो, शेवटी कंटाळून मला लाज आणि मला जे काम करायला आवडत नव्हतं तेच काम मला करावं लागलं. एक दिवस मी वहिनीला विचारले, नेमकं या मेणबत्तीचं काय करता? माझं बोलणं ऐकून वहिनी हसली आणि म्हणाली, आज रात्री मी खिडकी उघडी ठेवेल, तुम्ही स्वतःच बघा मी नेमकं मेणबत्तीचं काय करते. मित्रांनो, मला फार आश्चर्य वाटलं. माझी वहिनी खूप विचित्र गोष्ट बोलत होती. मी ही गोष्ट माझ्या आईला देखील सांगू शकत नव्हतो. पण एक दिवस दादाचा फोन आला. तो आईला म्हणत होता की तुम्ही माझ्या बायकोला खूप प्रेमात ठेवलेले दिसत आहे. तिला तर माझी काहीच काळजी नाही. ती माझ्याशी फोनवर देखील बोलत नाही. त्यावर माझी आई म्हणाली, किती तर संध्याकाळी लवकर सर्व कामे आटपून रूममध्ये स्वतःलाच बंद करून घेते. मला तर वाटलं की तुझ्याशीच फोनवर बोलत असावी, कारण अशा वेळी तिकडे सकाळ असते ना. तुझ्याशी बोलत असल्यामुळे मी तिला काहीच म्हणत नाही. यावर माझा भाऊ आश्चर्याने म्हणाला, नाही, असं काही नाही, ती माझ्याशी फोनवर बोलते. पण एवढा वेळ नाही. माझ्या भावानेही वहिनीचा आदर ठेवला होता आणि बोलणं टाळलं होतं. माझ्या आईला देखील संशय येऊ लागला होता. माझ्या आईने त्यानंतर वहिनीला रात्रीचे जेवण बनवण्याचे आणि जेवण झाल्यानंतर किचन साफ करण्याचे काम सोपवलं होतं आणि त्यासाठी वहिनीचा खूप वेळ खर्च होणार होता. त्यातच आम्हाला सर्वांना रात्री खूप उशिरा जेवण करण्याची सवय होती. वहिनीने सुरुवातीचे 2 दिवस तर हे काम केले. परत नंतर ती टेन्शनमध्ये राहू लागली. ती म्हणाली की मी रात्रीचं हे काम करू शकत नाही. एकतर लग्न झाल्यावरच माझ्या नवऱ्याला तुम्ही परदेशी पाठवून दिलं आणि त्यात माझ्याकडून आता घरातील सर्व कामे करून घेत आहेत. मी सकाळचे जेवण बनवत जाईल, परंतु रात्रीचे जेवण मी बनवू शकत नाही. वहिनी घरातील कामे करण्यास नकार दिल्यावर आई आणि वहिनीमध्ये भांडण सुरू झालं. आता हे रोजचं चालू झालं होतं. मी देखील या भांडणाला कंटाळलं होतं. मी आता ठरवलं होतं की वहिनी नेमकं रात्री काय करते मला हे शोधूनच करणार होतं. तसेही वहिनीने मला सांगितलं होतं की मी रात्री
खिडकी उघडी ठेवेल तेव्हा तुम्ही बघा नेमकं मी करते काय वहिनीने. मित्रांनो मग मी रूम ही जरा कोपऱ्यात होती. मित्रांनो वहिनीची रूम ही जरा कोपऱ्यात होती, कारण त्यांचं नवीनच लग्न झालं होतं ना, त्यामुळे. आणि त्यांना काही टेन्शन नको यासाठी वहिनींना अलग रूम दिली होती. मित्रांनो आता रात्रीचे बरोबर 12 वाजले होते आणि मी आता चोरून चोरून वहिनीच्या रूमकडे गेलो आणि खिडकीमध्ये डोकावून बघितले तर काय मित्रांनो, माझी वहिनी ही त्या मेणबत्तीची एक मूर्ती बनवत होती. मित्रांनो माझी वहिनी त्या मेणबत्तीची एक मूर्ती बनवत होती आणि ती मूर्ती बनवत होती, ती मूर्ती होती माझ्या भावाची. मित्रांनो ही कथा मी फक्त तुमच्या मनोरंजनासाठी बनवलेली आहे बरं का मित्रांनो. कोणीही वाईट वाटून घेऊ नये मित्रांनो. मित्रांनो अशाच कथा बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करा आणि तुमच्या लाडक्या मित्रांना पण ही कथा शेअर करा. तर मित्रांनो भेटूया आपण दुसऱ्या कथेमध्ये. तोपर्यंत माझ्याकडून टाटा आणि बाय बाय मित्रांनो.